इथे चिरून घेतली आहेत, ती पाण्यामध्ये ठेवली आहेत, चांगली धुवून घेतली आहेत। तर ह्याचे मी काटे पण थोडे थोडे काढलेले आहेत। थोडेसे असे ह्याचे देठ कापून थोडेसे असे ठेवलेले आहेत। तर चला आपण पुढचं दाखवते तुम्हाला साहित्य काय काय लागतं ते। तर इथे खोबरं वाटण्यासाठी घेतलं आहे मी। सुको खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि मी इथे 2 मिरच्या घेतल्या आहेत, त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे। तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, मी तुम्हाला दाखवते। बघा आपलं वाटण तयार आहे। खोबरं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करून घेतलं आहे मी। तर इथे घेतले आहेत मी घरगुती मसाला, हा आहे आमचा घरगुती मसाला। लाल मिरची पावडर थोडीशी घेतली आहे, गरम मसाला थोडासा घेतला आहे, थोडीशी हळद घेतली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे। तर इथे मी कढई ठेवली आहे। तर कढई पण आपली चांगली गरम झाली आहे। चला त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल पण गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण खोबरे लसणाचं वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, चांगलं असं भाजून घेणार आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। मस्त याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तसं तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला। मला जेवढे हवे असे तिखट असं मी हे घेतलेले आहेत। तुम्हाला पण जेवढं तुम्ही हवं असं तिखट त्याच्यामध्ये तुम्ही मसाले घेऊ शकता। तर चला अशा प्रमाणे हे आपलं खोबरं लसूण चांगलं असं भाजलेलं आहे। तर हे मसाले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे पण आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे पण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती। तर हे बघा अशा प्रकारे मी हे चांगलं असं भाजून घेत आहे। आपल्याला जास्त पण भाजायचं नाहीये, 2 मिनिटं ह्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। हा मसाला माझा 2 मिनिटं चांगला असा भाजून झालेला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। तर हा मसाला मी एका प्लेटमध्ये असं काढून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हा मसाला असा एका प्लेटमध्ये काढलेला आहे। ह्याला आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर हा मसाला जराशी मी थंड करायला ठेवते, जरा 5 मिनिट। बघा हा मसाला पूर्णपणे आता थंड झालेला आहे। तर आपल्याला ह्या वांग्यामध्ये असं भरून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला। अशा प्रकारे मी ह्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे। तर हा असा थोडासा शिल्लक राहिलेला आहे। तर चला आपलं इथे टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे, थोडंसंच टाकलेलं आहे कारण की अगोदर आपण हा मसाला पण तेलात भाजला होता। तर ह्यासाठी आपल्याला तेल पण असं थोडंसं नॉर्मलचं घ्यायचं आहे मसाला भाजण्यापुरतं। तर चला आपण ह्याच्यामध्ये तेल पण आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपण हे वांगी त्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर ही तेल वांग भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर एवढं छान लागतं ना, आहा मस्त। तर हे बघा इथे ह्या प्रकारे मी मसाला भाजून ठेवलेला आहे। तर अशा पक्कडच्या साहाय्याने हे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। तर बघा इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हलवला आहे। तर आपल्याला ह्याला कमी गॅसवरती ठेवायचं आहे। तर ह्याला आपण चांगले 20 मिनिटाचं
शिजून देणार आहे। ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया। तर 20 मिनिटं ह्याला चांगलं असं शिजून देणार आहोत आपण। तर हे बघा, ते वांग्याचं मी जरा आधीमध्ये हलवून घेत आहे ह्याला, म्हणजे खाली आपलं जास्त असं लागणार नाही। बघा, अशा प्रकारे आपलं हे तेल वांग रेडी झालेलं आहे। तर हे पण आपलं चांगलं असं शिजलेलं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। तर वरून आपण चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया। त्याप्रमाणे मी ते वरून थोडीशी अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये चिरलेली घातली आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। ही तेल वांग्याची रेडी झालेली आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की जरूर आम्हाला सांगा कमेंटमध्ये।